गेले 10 दिवस कसे गेले हे कळलंच नाही आणि फायनली मित्रांनो आपल्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि ट्रिप परत सुरू झाल्या. काही वेळेस गाडी सेपरेट लावण्याचं कारण असं असतं की जेणेकरून लॉंग रूट वरती जाताना त्या मटेरियलची प्रॉपर काळजी घेतली जाते कंपन्यांकडून. जेव्हा हेडलाईट लावले त्यावेळेस हेडलाईटच बंद होते, तर हे दोन चेंज करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 तास लागला. जस्ट स्टेटचा आपण टिपी काढू, शक्यतो तिकडली ट्रिप नेक्स्ट ट्रिप पण लगेच पकडत चला, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये खर्च वाचवण्याचा जास्त फायदा होऊ शकतो. गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय. पिकअप 1934च्या नवीन सिरीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर गाडीमध्येच ब्लॉगची सुरुवात करतोय, ते पण जेवताना, कारण आपण पोहोचलोय डायरेक्टली लोडिंग पॉइंट वरती. आपल्याला बुकिंग झालंय कन्फर्म राजस्थान उदयपूरचं. तर या मित्रांनो जेवायला. कंपनीचं नाव आहे HB फुलर, शिरवळ MIDC मध्ये, आणि इथून मित्रांनो 1000 किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे. टोटली नवीन रूट आहे, कारण ह्या प्रवासामध्ये आपण धुळ्याला पहिलं जाणार आहे. धुळ्यावरतून रतलाम मार्गे आपण उदयपूरला पोहोचणार आहे. तर मस्त अशी 1000 किलोमीटरची जर्नी. आणि ह्या प्रवासात मित्रांनो आपल्याकडे MP चा पण TP आहे, त्याचबरोबर राजस्थानचा पण TP आहे, जे की आपण लास्ट ट्रिपमध्ये लास्ट सिरीजमध्ये कव्हर केले होते, म्हणजे काढले होते. तर ते दोन्ही TP आपल्याला कामाला येतील. आणि हे बुकिंग आपल्याला ट्रान्सपोर्टर कडून भेटलेलं आहे. काय रेट आहे, किती खर्च आहे, हे सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. तर आज आहे अनंत चतुर्थी आणि गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस. तर गेले 10 दिवस कसे गेले हे कळलंच नाही आणि फायनली मित्रांनो आपल्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि ट्रिप परत सुरू झाल्या आहेत. कारण दुपारचा टायमिंग झाला आणि भूक पण लागलेली. तर 2 टायमाचं जेवण आपण आज पार्सल घेतलंय. भेंडीची भाजी आहे, चपाती आहे आणि लोणचं आहे. तर उरकलंय मित्रांनो आपलं जेवण. आणि मोबाईल ऍक्च्युली कंपनीच्या गेटवरती जमा करायला लागतंय, त्यामुळे मोबाईल ठेवूया, गाडी लोडिंग करून घेऊया. ही आहे मित्रांनो कंपनी HB फुलर, आणि झाली आपली गाडी लोडिंग. फक्त एवढंच मटेरियल आहे, जे बॅग साईड एक पॅलेट आहे ज्याच्यामध्ये कॅन्ड आहेत. अराउंड 300 किलोचं वजन आहे. आणि साईडला बघू शकताय एअर बॅग अशा दोन्ही साईडने लावलेलं आहे पॅक. मित्रांनो आपल्याला आता ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जायचं आहे पहिलं ॲडव्हान्स वगैरे घेण्यासाठी, आणि मग तिथून पुढे आपला 1000 किलोमीटरचा उदयपूरचा प्रवास होणार आहे. तर खूप मस्त अशी जर्नी होणार आहे, कारण हा रोड सुद्धा आपल्याला फर्स्ट टाइमच एन्जॉय करता येणार आहे. तर चला मित्रांनो निघूया आता इथून बाहेर. तर समोर दिसत असेल NH4 मुंबई बँगलोर हायवे. तर चला प्रवेश करूया आणि पोहोचूया पुण्याला डायरेक्ट. जे की आपल्या गाडीमध्ये फक्त 300 किलो लोड आहे आणि त्या मटेरियलला टोटली म्हणजे कंपनीनेच ऍक्च्युली तसं पॅकिंग करून दिलंय. बेल्ट लावलाय, त्याचबरोबर दोन्ही साईडला 2 एअर बॅग लावलेले आहेत, जेणेकरून मटेरियल कितीही हिंदळलं म्हणजे हल्लं किंवा आपटलं तरी ते बाहेर डॅमेज नको व्हायला. म्हणजे काही वेळेस गाडी सेपरेट लावण्याचं कारण असं असतं की जेणेकरून लॉंग रूटवरती जाताना त्या मटेरियलची प्रॉपर काळजी घेतली जाते कंपन्यांकडून पण. आणि त्याचबरोबर आता हे ट्रान्सपोर्टचं बुकिंग आहे, तर मोठी ट्रान्सपोर्टची कंपनी आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपले मोबाईल ट्रॅक केले जातात की कोणत्या लोकेशनपर्यंत गाडी पोहोचलेली आहे. आणि म्हणजे प्रत्येक वेळेस काही ठिकाणी फोन कॉलवरती कन्फर्मेशन की आता गाडी कुठे पोहोचली वगैरे, हे करण्यापेक्षा गाडीला ड्रायव्हरच्या नंबरवरतून SMS सिस्टीम केली जाते, जे त्यांना आपलं लाईव्ह नेटवर्क दाखवत राहतं, म्हणजे आपण कोणत्या लोकेशनला पोहोचतोय. आणि बऱ्याच जणांना माहिती असतं जे मोठ्या लॉंग रूटवरती मोठ्या लॉजिस्टिककडून गाडी भरतात, तर त्यांना हा ट्रॅकर बरोबर अपडेट करावा लागतो. तर ही थोडी नवीन माहिती होती. जर ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये तुमचा मोबाईल ट्रॅक करायला घेतला असेल तर असं काही फ्रॉड वगैरे नसतं, बट फक्त तुमचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी ती गोष्ट केली जाते.
संध्याकाळचे वाजले 7 आणि आपण पोहोचलोय भाम पर्यंत. म्हणजे कमीत कमी आपल्याला 2 तास लागलेत, जे की पुण्यातलं ट्रॅफिक, विसर्जन या गोष्टींमध्ये बराचसा टाइम गेला. भरपूर अशी गर्दी होती, त्यामुळे 2 तास अख्खे आपले ट्रॅफिक क्रॉस करायला लागले. तर आता इथून पुढे आपल्याला टोटली मोकळा रोड लागणार आहे, कारण आपण चाकण पण सोडलंय. तर मित्रांनो, सध्या आपल्या इथे डिझेलचा रेट आहे 90 रुपये 55 पैसे, जो की बघू शकताय. तर घेऊया डिझेल भरून. ₹3,000 आपण डिझेल आपल्या गाडीमध्ये टाकलंय आणि निघालोय जस्ट पुढं. तर आता बघूया, चहा करण्यासाठी थांबू आणि थोडाफार नाश्त्याला काय भेटतंय का ते पण बघू. चला तिथंच लावून घेऊ. चहा तर भेटेल आपल्याला इथे, पण गाडी पार्किंगला जागा नाही. चहा उरकलाय, नाश्ता बिस्किट खाले. ऍक्च्युअली तिथं वडापाव वगैरे काही नव्हतं म्हणून बिस्किटावरती भागावं लागलं. आणि टपरीवरती थोडं मटेरियल घेतलं आपण. बघू शकता, बनाना आहे, चिक्की आहे, चॉकलेट आहेत, जे की आपल्याला आता प्रवासामध्ये कामाला येतील. रात्रीच्या 2-3 इथं ठेवून देऊ आणि हे आपलं पॅक करून ठेवू. तर प्रॉब्लेम बघू शकता आता काय झाला होता, सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट. हे आहे रिलेचं सॉकेट आणि हा आहे रिले. हे बघा, ब्लॅक डॉट दिसतोय आणि हे सॉकेट. तर आता वाजलेत रात्रीचे 9. तर झालं असं होतं की आपली ज्यावेळेस आता हेडलाईट लावायला म्हणजे 7:30 वाजता आपण चहा उरकला होता आणि निघालो होतो पुढं. तर जेव्हा हेडलाईट लावली त्यावेळेस हेडलाईटच बंद होती. तर हे 2 चेंज करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 तास लागला. लकीली हे पण मटेरियल गाडीमध्ये अवेलेबल होतं, त्यामुळं 1-1.5 तास गेला याच्यात. कारण वायरिंगचा ऑप्शन हा पूर्ण खाली आहे. आणि आता लाईट बघू शकताय, ही फ्लॅश ऑफ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ही लाईट चालू आहे आणि ही पण लाईट चालू झाली. तर हा झाला प्रॉब्लेम, कारण मेन लाईटच बंद होती, हेडलाईट. तर प्रवास थोडा अवघड झाला असता मित्रांनो. काम करून घेतलं म्हणजे मीच करून घेतलं. हे बघा, हात वगैरे पूर्ण असे माती झालेले आणि सगळं साहित्य इथं बाहेर पडलेलं आहे. तर उद्या हे नवीन घेता येईल, कारण क्लिप अवेलेबल होत्या, त्यामुळं काम वाचले. तर असे रिले. चला आवरूया आणि निघूया इथून पुढं. आता हा आहे खेडचा ब्रिज, म्हणजे राजगुरुनगरचा अंडर बायपास. तिथून राजगुरुनगरचा सरळ गेलं तर राजगुरुनगर आणि राईट घेऊन गेलं तर बायपास. आता निघूया पुढं फटाफट, कारण भरपूर असा उशीर 1.5-2 तास गेले लाइटिंगच्या कामाला. काय ऍक्च्युली वायर सापडत नव्हती. जी वायर आपण पहिली ट्राय केली ना, तिच्यामध्ये आहे ना स्पीकरची वायर गाडीमध्ये होती. मग क्लिपा शोधल्या, क्लिपा पण पडलेल्या होत्या. ज्यावेळेस लास्ट टाइम रिले चेंज केलं होतं त्यावेळेस डबल घेऊन ठेवले होते. आणि अर्ध मेकॅनिक होण्याचा खरंच खूप फायदा होतो, जेणेकरून बरीचशी कामं आपल्याला स्वतःला कव्हर करता येतात. नाही तर आता इथून तिथून आपल्याला बिगर लाईटचं म्हणजे अप्परवरतीच गाडी चालवायला लागली असती. डिप्परच आपला बंद झाला होता. तर लावू LED, कारण खूप कमी उजेड पडतोय. आता कसा उजेड पडल्यासारखा वाटतं LED लावल्यानंतर. आता वाजलेले आहेत रात्रीचे 11. तिथं गाडी साईडला लावू आणि आपलं जेवण उरकू, कारण भरपूर अशी भूक लागलेली आहे. चला त्या पार्क करूया, म्हणजे आपल्याला जेवायला पण जागा होईल. आणि ह्या साईडला जाणाऱ्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी टोल. या मित्रांनो जेवायला आजच्या मेनू मध्ये भेंडी चपाती, लोणचं, कोण नाही कोणचं. दुपारचं जेवण आहे पण अजून फ्रेश आहे म्हणून काही वाटत नाही. सुक्क आहे त्यामुळं खराब होण्याचे चान्सेस नाही आहेत.
घरचा डबा आहे आज. आणि मित्रांनो आपण आता म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो तर आपल्याला त्या राज्याचा टीपी काढावा लागतो. आणि जेव्हा आपण टीपी काढतो तर बऱ्याचशा राज्यांमध्ये टीपी काही ठिकाणी 8 दिवसाचा भेटतो, काही ठिकाणी महिन्याचा भेटतो, काही ठिकाणी 3 महिन्याचा भेटतो आणि तामिळनाडूमध्ये तर 1 वर्षाचा टीपीच काढावा लागतो. तर असंच म्हणजे आता बघा आपण मागच्या सिरीज मध्ये पाहिलं असेल राजस्थानचा टीपी आपला 1 महिन्याचा होता, त्याचबरोबर एमपीचा टीपी आपला 1 महिन्याचा होता आणि त्याच्या आधी आपण जो तामिळनाडूची ट्रिप केली होती तर त्यावेळेस 1 वर्षाचा टीपी काढला होता आणि त्याच्या अगोदर केरळची सिरीज केली होती तर त्याचा 3 महिन्याचा टीपी होता. तर असे 4 राज्यांचे आपल्याकडे टीपी आहेत. गोव्याचा टीपी एक्सपायर झाला आणि कर्नाटकचा पण एक्सपायर झालाय. तर अजूनही आपल्याकडे 4 राज्यांची टीपी आहेत. त्यामुळे जेव्हा आपण टीपी काढू त्यानंतर जेव्हा आपण रिटर्न येतोय तर आपली टीपी किती व्हॅलिड आहेत म्हणजे त्याचं ड्युरेशन किती आहे तर शक्यतो त्या रूटच्या जास्तीत जास्त ट्रिप पकडण्याचा प्रयत्न करा. ज्याचा फायदा असा होतो की ज्या तुम्ही आता फॉर एक्झाम्पल आपण राजस्थानची मागची ट्रिप केली होती त्यावेळेसच टीपी काढला होता, एमपीची पण त्यावेळेसच काढली होती. पूर्ण 1 महिन्याचा टीपी आहे आणि आपल्याकडे अजूनही तो 13 दिवस बाकी आहेत. तर मग 13 दिवसात आपली ही ट्रिप कव्हर होते तर आपला टीपी म्हणजे तो खर्च वाचतो. त्यामुळे जस्ट जेटचा आपण टीपी काढू, शक्यतो तिकडली ट्रिप नेक्स्ट ट्रिप पण लगेच पकडत चला जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये खर्च वाचवण्याचा जास्त फायदा होऊ शकतो. तर चला मित्रांनो जेवण उरकू आणि पुढचा प्रवास करू कारण आपल्याला अजूनही 800 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे जो की आज रात्रीत जेवढं जास्तीत जास्त कव्हर करता येईल कारण रस्ता भरपूर असा खराब आहे मग जास्त सेफ्टी ड्रायव्हिंग करण्यामध्ये फोकस आहे. चला भेटूया डायरेक्टली आता पुढच्या प्रवासामध्ये. तर रात्रभर झोपलो नाही कारण भरपूर असे खड्डे होते, बराचसा मोठा प्रवास होता, रस्ता टोटल सिंगल, त्यानंतर खड्डे, शिरपूरचा रोड, धुळ्याचा रोड सगळ्यांना माहिती आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणजे ज्यावेळेस आपण इंदोरवरून मुंबईची ट्रिप केली होती त्यावेळेस पाहिलं असेल तर परत डोकं गरम झालं होतं. त्यामुळं रात्रीच्या तर शांत डोक्यातच हा प्रवास आज कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर चला मित्रांनो आता पहिला काटा क्रॉस करू, कुठेतरी फ्रेश व्हायला थांबू, आंघोळ वगैरे करायला भेटले तर आंघोळ वगैरे करून घेऊ. 2880 2880 फास्टॅग मधून का कॅश हो? ओके थँक्यू. वजन किती आहे गाडी? 400 किलो. अर्धा तास गेला असेल आपला महाराष्ट्र बाउंड्रीवरती. तर चला खड्डे पण भरायचे आणि पैसे पण भरायचे. छान असं मंदिर आहे इथे, माँ बड़ी बिजासन. मस्त असं मंदिर. पण रस्ता खूप खराब आहे आणि हा आहे घाट सेंदव्याचा. चला घाट चढून घेऊ. थोडे थोडे पॅच मारलेले आहेत लाजक आजत. आपल्या ब्लॉकचा परिणाम पडलेला दिसतोय असं वाटतंय. तिकडे लावायचे काम केलेले आहे. आपल्याला आता लागेल एमपीची बॉर्डर
म्हणजे जो जुना चेक पोस्ट होता ज्याच्यावरती भरपूर असे इश्यू व्हायचे. हे बघा बोर्ड अजून आहे 750 मीटर वरती, ज्या पुढे लाईट लागलेल्या आहेत. तर ही बॉर्डर बंद झाली. आणि मित्रांनो बघू शकताय, जर टीपी मॅन्युअली काढायचं असेल तर ती बिल्डिंग आहे साईडची, तिथे पहिला टीपी काढला जायचा. हा आहे सध्या सेंदवाचा लुक, जो की बंद पडला आहे. कारण टीपी काढण्यासाठी तो ऑप्शन अजूनही चालू आहे. सध्याची कंडिशनला असं दिसतोय सेंदवा चेकपोस्ट. सकाळचा टाइम आहे तर आपल्याला भेटेलच RTO वगैरे किंवा मग ट्रॅफिक पोलीस. आणि त्यानंतर इथे येऊन परत डॉक्युमेंट व्हेरीफाईड व्हायचे टीपी काढलेला. ही प्रोसेस होती पहिली सेंदवा बॉर्डरची. आणि मग इथून MP रोड सुरू. आणि हा रोड चांगला आहे इंदोर पर्यंत, टापोटाप रोड आहे, त्यामुळे इकडे टाइम नाही लागत.